तोड़ेंगे भाई तोड़ेंगे, स्मार्ट मीटर तोड़ेंगे, तोड़ेंगे भाई तोड़ेंगे, स्मार्ट मीटर तोड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज की जय। या स्मार्ट मीटरमुळे वीज बिले अवास्तव आणि अव्वाच्या सव्वा येत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या प्रकरणी जळगाव शहर आणि परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला। जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनांमुळे महावितरणचा परिसर दणाणून गेला होता। गेल्या काही दिवसांपासून जळगावात प्रायोगिक तत्वांवर आणि काही भागात नियमितपणे नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र हे मीटर बसवल्यापासून नेहमीच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट वीज बिल येत असल्याचा अनुभव नागरिकांना येतोय। सर्वसामान्य कुटुंबांना हे वाढीव बिल भरणे अशक्य झालंय। महावितरण डिजिटल तंत्रज्ञानाच्या नावाखाली ग्राहकांची लूट करताय असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला। स्मार्ट मीटरच्या नावाखाली महावितरणने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरलं। हे मीटर अतिशय वेगाने पळतात असा आमचा संशय आहे। डिजिटलच्या नावाखाली पारदर्शकता आणण्याऐवजी नागरिकांची फसवणूक केली जाते। आम्ही महावितरणला इशारा दिलाय। मी अर्चना कुमार तृतीयपंथी, मी विठ्ठलनगर जळगाव शहर इथे राहते। दादा गेल्या काही दिवसापूर्वी मला बिल खूप येत होतं आणि लोक जबरदस्ती स्मार्ट मीटर बसवून गेले, नाही बसवले तर माझ्या याला धमक्या दिल्या, तुमची लाईट कट होईल, हे कट होईल। तर माझं मागणं एकच आहे की लवकरात लवकर यांनी स्मार्ट मीटर काढावे आणि महाजन सर, साडी सर यांना आम्ही 8 दिवसापूर्वी निवेदन पण दिलं, पण यांनी अजूनपर्यंत आम्हाला निवेदनाचं उत्तर दिलं नाही आहे। जर आम्हाला आमचा न्याय लागला नाही तर आम्ही MECBला आजपासून कुलप लावून जाऊ। बाकी आम्ही मीटरचा सील पण तोडू। ज्या व्यक्तीला काही कारवाई करायची असेल MECBवाले, जिल्हापेठ पोलीस स्टेशन त्यांनी बिंदास करू शकतात। जय जय महाराष्ट्र। आमच्या घरात आधी 500 ते 700 रुपये बिल यायचं, पण जेव्हापासून हे नवीन स्मार्ट मीटर लावलंय तेव्हापासून थेट 2,500 ते 3,000 रुपये बिल यायला लागलंय। घरातली उपकरणं तीच आहेत, वापर तेवढाच आहे, मग अचानक बिल कसं वाढलं असा सवाल नागरिकांनी केलाय। आज नागरिक त्रस्त होऊन ज्या कठीण मार्गातून निघत चाललेले आहे, तर या गोष्टीकडे युवा पिढीने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की आपले आई वडील कष्ट करून हे मीटर, लाईट मीटर कसं काय भरता, इतकं बिल कसं काय भरतायत, तर युवा पिढीने सुद्धा याच्यामध्ये उतरायला पाहिजे की जेणेकरून या आंदोलनाला थोडीशी चालना मिळेल। युवा शक्तीची गरज आहे। आणि राहिली गोष्ट जनसामान्य लोकांची, तर यांनी सर्वांनी याच्यामध्ये उतरायला पाहिजे आणि या स्मार्ट मीटरला विरोध करायला पाहिजे, जेणेकरून हे शासन आपल्याकडून स्मार्ट मीटर करून आपले पूर्वज जुने मीटर लावून देईल। आपलं नाव काय? माझं नाव विनोद सपकाळे, मी जिल्हा बँक कॉलनी कोटेनगरला राहतो। दरम्यान ही सरळ सरळ गरिबांच्या खिशावर दरोडेखोरी आहे। जोपर्यंत हे मीटर काढत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत अशी भूमिका नागरिकांनी मांडली। मोर्चाच्या शेवटी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन केले। यामध्ये जळगाव शहरातील सर्व स्मार्ट मीटर तात्काळ हटवण्यात यावेत, जुनीच मीटर पद्धत पूर्ववत सुरू ठेवावी आणि आतापर्यंत आलेल्या सर्व वाढीव संशयास्पद वीज बिलांची उच्चस्तरीय चौकशी करून ग्राहकांना आर्थिक दिलासा द्यावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय।